महाराष्ट्र तेलंगणातील आराध्य दैवत म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी तालुक्यातील धाबा गावातील संत परमहंस कोंडया महाराजांचा यात्रा महोत्सव सध्या संतनगरी धाबा येथे सुरू आहे। या महोत्सवातील मुख्य आकर्षण म्हणजे अग्निकुंड प्रभावळ। पवित्र श्रद्धेच्या बळावर अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य झाल्याचे दाखले पुराणात सापडतात। भक्तीची अग्निपरीक्षा घेण्याचा असाच थरारक सोहळा धाबा गावात दरवर्षी आयोजित केला जातो। संत नगरी अशी ओळख असलेल्या धाबा गावात लालबुंद निखाऱ्याने तुडुंब भरलेल्या कुंडातून भक्त अणवाणी पायाने चालत जातात। यंदाही हा सोहळा वयोवृद्ध बालगोपालांच्या उपस्थितीत पार पडला। या कार्यक्रमासाठी चौकोनी खड्डा खणला जातो। या खड्ड्यात मोठ्या प्रमाणात लाकडे जाळली जातात। जळालेल्या लाकडांचा तयार झालेल्या निखाऱ्यांची विधिवत पूजा केली जाते आणि मग या निखाऱ्यावरून चालण्याच्या थरारक सोहळ्याला सुरुवात होते। मध्यरात्री सुरू होणाऱ्या अग्निकुंड प्रभावळीचा सोहळा अग्नी शांत होईस्तोवर सुरू असतो। भक्तीचा हा अद्भुत सोहळा बघण्यासाठी महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेशातील भाविक गर्दी करीत असतात। श्री संत कोंडया महाराज संस्थान धाबा इथे जे अग्निकुंडाचे जे प्रभाव चालते हे अनेक वर्षापासून पद्धत चालू आहे आणि दरवर्षी या इथे येणाऱ्या श्रद्धाळूंचं प्रमाण वाढत आहे। अशा पद्धतीचे धाबा इथे श्री क्षेत्र म्हणून प्रसिद्ध झालेला आहे। कालच जिल्हा नियोजन बैठकीमध्ये माननीय आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी या क्षेत्राला ब वर्ग मिळावे म्हणून प्रयत्न केले आणि कालच्या जिल्हा नियोजन बैठकीमध्ये याला मंजुरी मिळालेली आहे। ब वर्ग तीर्थक्षेत्र म्हणून मंजूर होणार आहे। या इथे अग्निकुंड प्रभावी दरवर्षीप्रमाणे या सत्रामध्ये इथे चालू आहे। इथे आंध्रचे आणि महाराष्ट्राचे, तेलंगणा आणि इकडचे सगळे भाविक भक्त या अग्निकुंड प्रभावी करता इथे येतात, जमतात आणि दर्शनाचा लाभ घेतात। त्यामुळे इकडची जे महाराजांची जी प्रचिती आहे आंध्र प्रदेश, महाराष्ट्र सगळीकडे चांगल्या रीतीने आणि भक्तिभावाने लोक येतात आणि इथे आपला श्रद्धास्थान मानतात।